मुंबई पोलीस दलामध्ये मोठा वेतन घोटाळा उघडकीस आलेला आहे। वेतनाच्या नावाखाली तब्बल 6.5 कोटींवरती डल्ला मारण्यात आलाय। 10 जणांना पोलीस कर्मचारी दाखवून पगार मंजूर करून घेतल्यात आलेला आहे। कार्यालय अधीक्षकासह वरिष्ठ लिपिक निलंबित करण्यात आले, तर समतानगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंदही करण्यात आलेली आहे। शासनाची फसवणूक आणि पुरावे नष्ट करणं, त्याचबरोबर कट रचण्याचा गुन्हा दाखल झालेला आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, हे फसवणूक करणारे नेमके कोण आहेत आणि कधीपासून हा सगळा प्रकार सुरू होता? काय अपडेट्स मिळतात? आकांक्षा, हा खरतर मोठा धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल, कारण 10 लोक जी कधी पोलीस कर्मचारीच नव्हती किंवा पोलीस खात्याशी त्यांचा काही संबंध नव्हता, अशा 10 जणांना पोलीस कर्मचारी असल्याचं दाखवून त्यांच्या नावे त्यांचा पगार हा मंजूर करण्यात येत होता आणि या सगळ्या पगारावरती पोलीस दलातीलच काही लोक डल्ला मारत होते। जवळपास 2019 आणि 20 मध्ये हे सगळं प्रकरण सुरू होतं आणि आता हे प्रकरण अखेर समोर आलेलं आहे। हे प्रकरण समोर येतात जे कार्यालय अधीक्षकासह वरिष्ठ लिपिकांना निलंबित करण्यात आलेलं आहे। आपण बघतोय की जवळपास 6.5 कोटींची शासनाची फसवणूक करण्यात आलेली आणि आता या प्रकरणी फसवणूक करणे, फॉर्जरी, पुरावा नष्ट करणे, कट रचणे या सगळ्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र यामध्ये आणखीन कोणत्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा सहभाग आहे का, आणखीन याचे धागेदोरे खोलवर जातात का, याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। आकांक्षा।